क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। माजी खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी बागलाण तालुक्यातील ग्रामस्थांच्या व महिलांच्या सदिच्छा भेटी घेतल्या। त्यांनी बागलाण तालुक्यातील अंबासन गावात जाऊन शिवबा ग्रुपला व महिला बचत गट यांना सदिच्छा भेट दिली। त्यातून नामपूर येथील माऊली शोरूम पवार हॉस्पिटल यांनाही भेट देऊन शिरपूर वडे इथं भीमाशंकर मंदिरात महिलांनी व ग्रामस्थांनी नारळ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी जितू बापू सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे। तसेच त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। तेथून ताईंनी बामन पांडे या गावात जाऊन भेट घेतली। महिलांनी व ग्रामस्थांनी फटाके फोडून ताईंचं जोरदार स्वागत करण्यात आले। पुढे ताराबाद गावात जाऊन जागोजागी ताईंचं स्वागत करण्यात आले। राशन दुकानात जाऊन ताईंनी किट वाटप केले। बचत गटाच्या महिलांना सांगितले की तुमच्या खात्यावर जे 1500 रुपये येतात त्याच्यामध्ये एका महिलाने गृह उद्योग आणि 1500चे ते 5 ते 10 लाख रुपये कमवले। तुम्हीही गृह उद्योग करा असं त्यांनी महिलांना सांगितले। तेथून ताई भिलवाड मांगीतुंगी या गावांना भेट दिली। तेथून सटाणा इथं यशवंत महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली। तिथंही महिलांची व ग्रामस्थांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। बागलाण तालुक्यात ताईंनी भेट दिल्यानंतर बागलाण गावामध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे, सटाणा। नमस्कार, जय शेतकरी। आज या ठिकाणी भारत देशाच्या माजी मंत्री आदरणीय सौ भारतीताई पवार धावत्या दौऱ्यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले आणि गावाच्या काही समस्यांबाबतीत त्यांनी या ठिकाणी आमचं ऐकून घेतलं आणि नक्कीच केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असतील आपला प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध या ठिकाणी राहणार आहे। म्हणजे मी ताईंचं माझ्या गावाच्या वतीने खास करून ते भीमाशंकर देवालयाच्या दर्शनासाठी आले। मी त्यांचा असंख्य शेतकऱ्यांच्या वतीने आणि माझ्या श्रीपुरवडे गावाच्या वतीने भीमाशंकर देवालयाच्या वतीने मनापासून ताईंचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि ताईंच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।